मंत्रालयामध्ये स्टिंग ऑपरेशन करणारे मेडिकल मालक निर्मल शर्मा पहिल्यांदाच TV9 मराठीशी बोललेले आहेत। निर्मल शर्मा यांनी मंत्रालयात राजू ढेरिंग यांनी रामदास गाडे यांचं स्टिंग ऑपरेशन केलं होतं। मी राजू ढेरिंग यांना 55,000ची लाच दिली होती असं निर्मल शर्मांनी म्हटलंय। माझ्यासाठी आमदार सना मलिक यांनी फोन करूनही गाडे यांना लाच मागितली असा आरोप देखील निर्मल शर्मा यांनी केलेला आहे। हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता आणि हे स्टिंग ऑपरेशन करताना हे स्टिंग ऑपरेशन का करावं वाटलं, कधीपासून तुम्ही मंत्रालयामध्ये जात होता सातत्याने पाठपुराव्यासाठी आणि हा व्हिडिओ कधीचा आहे, कधी तुम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता? मला हे असं समजलं की मंत्री महोदय जे आहेत ते बुधवारी येणार आहेत 21 तारखेला। आल्यानंतर मी फाईल घेऊन डॉक्टर आपले जे रामदास गाडे आहेत ह्यांच्याकडे म्हणजे आतमध्ये कॅबिनमध्ये घेऊन गेले। तिथं मला डॉक्टर गाडेने हेच म्हटलं की बाबा तुमच्यावर जे आहेत ते खूप चर्चा झालेली आहे। 7 तारखेला मला राजू ढेरिंगे भेटला तिथं, त्याने माझी फाईल जी आहेत ती सबमिट केली। त्यानंतर 13 तारखेला मला हिअरिंगमध्ये होतो। हिअरिंगमध्ये मला भेटले डॉक्टर रामदास गाडे, तेच सगळ्यांची हिअरिंग घेतात। मंत्री महोदय हिअरिंग कधी नाही घेत, हे घेतात। त्यानंतर ते त्यांचा एक सिक्रेट कोड असतो की 1 लाईन म्हणजे 50,000, 2 लाईन म्हणजे 1 लाख, 3 लाईन म्हणजे 1.5 लाख। हे एक लाईनचा त्यांचा फरक आहे। 1 लाईन म्हणजे 50,000। या लाईन कशा आखल्या जातात? एक सरळ पेन घेणार, फक्त एवढीशी एक लाईन छोटीशी, बस हे 1 लाईन। हे लाईन म्हणजे त्यांचा कोडवर्ड आहे की 1 लाईन मेडिकलच्या पेपरवर जे स्टिकी नोट असतात त्यावर ते मंत्रालयामध्ये जे लावतात त्यावर 1 लाईन मारतात आणि राजूला बोलवून ठेवतात। राजूने काय सांगितलं की ठीक आहे, हे ह्यांना घेऊन जावा आणि जे काही पण आहे त्यांचं बघून घे। राजूने मला सांगितलं की बाबा तुमचा एवढ्या दिवसाचा परवाना जे आहे तो सस्पेन्शन आहे, तर तुम्हाला 1,10,000 एवढे रुपये जे आहेत ते मला द्यावं लागेल। ते तुम्हाला पहिल्या भेटीत सांगितलं? पहिल्या भेटीत राजूने सांगितलेलं। तर त्यानंतर डॉक्टर रामदास गाडे मला हेच म्हटले की बाबा हे जे काही पण प्रकरण आहेत तू लगेच संपव। राजूला आदेश दिला की राजू जे काही पण आहे जेवढे घ्यायचे तेवढे घेऊन लगेच हा मॅटर संपव, कारण की ह्याच्या म्हणजे हे मॅटर जास्त खेचता येणार नाही। असं करून राजू मला पॅसेजमध्ये घेऊन गेला, जे त्याचं एक पॅसेज आहे येण्या जाण्याचा। तिथं जाऊन राजू मला हा सांगतो की बाबा तुम्हाला 1,10,000 सांगितलेले, तुमच्यासाठी मी 50% डिस्काउंट देतो आणि आता तुम्ही 50 आणा, आत्ता आणले असेल तर आत्ता द्या, नाहीतर पुढच्या आठवड्यामध्ये मंत्री गेले तर तुमचं काम आणखी लेट होणार आहे। मी त्यांना 55,000 दिलेले आहेत। 55,000 हे सगळे पैसे कोणाच्या हातात दिले? राजूच्या मंत्रालयाच्या बाहेर गेटच्या इथं। हा 2,000 त्याला ऑनलाईन माले आणि 53,000 जे आहेत ते त्याला मी कॅश दिलेले। माझा हाच म्हणणं आहे की डॉक्टर गाडेवर कारवाई झाली पाहिजेत, कारण की हे जे आहेत हे पूर्णपणे डॉक्टर गाडेच करतायत। तुम्हाला जर स्टे ऑर्डर घ्यायचा आहे तर तुम्हाला पैसे द्यावंच लागेल। एक सरळ त्यांचा फिक्स आहे की पैसे स्टे ऑर्डर आहेत तर 50,000 तुम्हाला द्यावंच लागेल, काहीही होऊ द्या। कॅमेरामन खंडू कसबे सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी।